राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरीरम्यसिंहसनस्थं पदाम्भोजतेजाः स्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवेः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। त्याला आपण श्लोक क्रमांक 22 त्याच्यावरच्या 128 नंबरपर्यंतच्या ओव्या 5व्या अध्यायातील बघितलेल्या होत्या की विरक्त पुरुष जे असतात, जीवनमुक्त पुरुष, ते विषयाकडे कसं पाहतात आणि त्याचा विचार इथे सांगितलेला आहे। हे विषय जे आहेत ते कसे मारक असतात, ते मारक फक्त त्यांना दिसतात, आपल्याला दिसत नाहीत। आपल्याला विषय गोड वाटतात आणि त्यांच्यासाठी ते विषय त्याज्य असतात। आपल्याला ते आवडतात पण त्यांना ते फक्त गरजेपुरतं भोगतात। आपण गरजेच्या पलीकडे जाऊन भोगतो, त्यामुळे विषयाच्या बंधनामध्ये पडतो। त्यासाठी वर्णन केलेले आणि परिषद दृष्टांत माऊलीने दिलेले आपण काल बघितलेले आहे की जर विषयापासून विषयासक्त जे आहेत तर त्यांनी जर विषय टाकले तर महादोष कुठं राहायला जातील, किंवा गर्भाधिक संकट जे आहेत, जन्ममरणाची संकट जे आहेत, त्याचं कष्ट कुणाला भोगायला मिळेल, असे वर्णन मागच्या काही याच्यामध्ये केलेलं आहे। किंवा त्यासाठीच विषय कर्दमीचे दरदूर असा शब्द वापरला आहे माऊलीने। ते चिखलातले बेडूक आहेत की फक्त ते चिखल खातात, कुणासाठी, आम्हा जगासाठी वर्णन केलेलं आहे की प्रपंच सुखामध्ये अंतिम सुख ज्यांना मानतात त्या सुखाबद्दल वर्णन केलेलं आहे। 128 नंबरच्या ओवीपर्यंत आपण बघितलेलं होतं आणि शेवट माऊलींनी समारोप करताना म्हटलेला आहे, पै याते विरक्त पुरुष त्यजिती का जैसे विक, निराशा तया दुःख दाविले नावडे। ज्याप्रमाणे जगण्याची इच्छा करणारे असे विषयाचा त्याग करतात, त्याप्रमाणे विरक्त पुरुष विषयांचा त्याग करतात। आपण मरू नये असं वाटतंय ती जशी विष घेत नाहीत, तसं ज्ञानी पुरुष जे असतात, विरक्त पुरुष असतात, ते विषयांचं सेवन करत नाहीत आणि त्यांच्यातील विषयाचे दुःख दाखवलेले असते, म्हणून त्यांना विषय आवडत नाहीत। निराशा तया दुःख दाविले नावडे, त्यांना आवडत नाहीत। आणि म्हणून भगवंत आवडायला लागला की विषय आवडत नाहीत। एकमेकावरती अवलंबून आहे। ज्याला देव आवडतोय ना, त्याला प्रपंच कसं आवडेल सांगा, होतच नाही। एकच आवड असते चित्तामध्ये कुठली तरी, आणि चित्त त्याला पकडून ठेवलेलं असतं चित्तानं। त्यामुळे एक आवड जेव्हा उत्पन्न होते तेव्हा दुसरी आवड आहे ती नाहीशी होऊन जाते। एकापेक्षा एक श्रेष्ठ, त्याचा कोणतं श्रेष्ठ ज्यानं त्यानं मानलं पाहिजे। देवाला श्रेष्ठ म्हणायचा की प्रपंचाला म्हणायचा, नातलगांना म्हणायचा की संतांना श्रेष्ठ म्हणायचं, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। संत हे आपले नातलग मानणारे मंडळी आहेत, साधक मंडळी आहेत की संतांनाच आपलं नातलग मानतात, आणि आपल्यातलेच काही मंडळी आहेत ती नातलगांच्यामध्ये ती खरी नाती मानून त्यामध्ये गुंतून पडलेले आहेत। असा दोन्हीतला फरक आहे। आणि जे असे गुंतून पडलेले आहेत विषयामध्ये, त्यांना अंतिम दुःखाला सामोरं जावं लागतं। त्यामुळे इथं वर्णन करताना विषय सुख आणि आत्मसुखाचं तुलना केलेली आहे की विषय सुख किती बाधक आहे आणि आत्मसुख किती श्रेष्ठ आहे। मागची फार सुंदर ओवी आहे, म्हणजे हे असो आगवी बोली का सर्पपणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकाशी। एखाद्या उंदराला सापाच्या फणीची सावली ती शीतलता देईल का, तसं विषयातले आणि प्रपंचातली जी सुखं आहेत, जी इंद्रियांपासून प्राप्त होतात, ती अंतिम सुख आपल्याला देतील का। वास्तविक उंदीर हा सापाच्या फणीच्या त्या सावलीला गेला तर साप त्याला सोडेल का,
त्याला इतरत्र सावली कुठं भेटली नाही म्हणून तो त्या सावलीला जातो. म्हणून आधार कुणाचा शोधावा तर परमार्थाचा, भगवंताचा, शास्त्राचा आधार शोधावा. आधार हा प्रपंचाचा वाटता कामा नये यासाठी माऊलीने दृष्टांत देऊन वर्णन केलेलं आहे. आता आपण त्याचं तरी पुढे जे आहेत त्याचं वर्णन माऊली करायला लागलेले आहेत. आता काम क्रोधाच्या आवेगापासून हे विरक्त पुरुष जे आहेत, जीवनमुक्त पुरुष आहेत, हे स्वतःला कसे वाचवतात काम क्रोधापासून याचं वर्णन पुढील 23 नंबरच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. 5व्या अध्यायातील हा 23 नंबरचा श्लोक आपण बघतोय. शक्नोती हे वये सोढुम प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त सुखी नरा. तोच सुखी आहे आणि तोच योगयुक्त आहे वर्णन केलंय. जो इहलोकातच शक्नो हितेव शरीर सुटण्याच्या पूर्वी म्हणजे मरणापूर्वी काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करतो. प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे शरीराचा त्याग होण्यापूर्वी काय करतो, काम क्रोधोद्भवम वेगम, जो काम क्रोधाचे जे वेग असतात तो सहन करतो. सोडून म्हणजे सहन करतो. तो पुरुष काय आहे, योगी आहे. सयुक्त म्हणजे तो योगी आहे आणि ससुखी तोच सुखी आहे. सुखी कुणाला म्हटलंय आणि योगयुक्त कुणाला म्हटलंय, जो काम आणि क्रोधाचे जे आवेग येत असतात अधूनमधून इच्छा बळावत असतात, संकल्प उठत असतात, पण या उठणाऱ्या संकल्पना जो दाबून ठेवतो, इच्छा ज्या असतात प्रपंचाच्या त्यांना दाबून ठेवतो आणि क्रोधाचा निर्माण होणारा जो आहे, क्रोधातून निर्माण होणारी जी गोष्ट आहे त्याला पण दाबून ठेवतो, तोच खरा योगयुक्त योगी आहे आणि तोच सुखी राहू शकतो असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून काय करायला पाहिजे, हे शरीर सुटण्यापूर्वी मरणापूर्वी म्हणलेलं आहे, काम आणि क्रोधाच्या वेगाला सहन करणे तोच योगी पुरुष असतो आणि तोच सुखी आहे. त्यामुळं इथं वर्णन करताना आता माऊली त्या ज्ञानी पुरुषांचं वर्णन करतात बघा. ज्ञानियांच्या हनठाई याची मातुली कीर नाही. काम क्रोधाची गोष्टच नसते. मातुली शब्द वापरला. मातुली शब्दाचा अर्थ आहे त्याची मात काहीच नाही, म्हणजे त्याला महत्त्वच नाही आहे. कुणाला, ज्ञानियांच्या हनठाई, ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी काम क्रोधाची गोष्टच नसते. याची मातुही कीर नाही. देहभावजी स्ववश केले, त्याने देहाचे धर्म देहात राहून स्वाधीन केलेले आहेत. देहाचे काही धर्म असतात ना, काही इच्छा होतात, काही वेळा क्षुधा लागते, तृषा लागते, सगळे हे आवेग आहेत. तहान लागते, भूक लागते, या सगळ्या हालचाली आहेत, घाम येतो, हे सगळे शरीराचे आवेग आहेत. तसाच काम क्रोधाचे आवेग आहेत. ते आवेग हा ज्ञानी पुरुष जो आहे त्याच्या ठिकाणी त्याचं महत्त्व नसतं. तो काम क्रोधाला आणि विकारांना महत्त्वच देत नाही, कारण त्याचं महत्त्व वेगळ्या ठिकाणी असतं. म्हणून ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही कीर नाही. ज्ञानी पुरुषांच्या विषयाचं त्यांना दर्शन झालेलं असतं. विषय हे विषवत आहेत याचं त्यांना महत्त्व लक्षात आलेलं असतं. आणि भगवंत कसं आहे तर आत्मसुख प्राप्त करून देणारी ती गोष्ट, त्याकडं त्याचं लक्ष लागलेलं असतं. म्हणून ज्ञानी पुरुषाला विषयांचं दर्शन झालेलं असतं आणि त्यामुळं ते तिकडं विषवत मानतात, त्याच्यातले दोष पाहतात. आपण हे दोष पाहायला गेलो ना, सगळ्यात दोष आहे. आता दोष पाहणे या शब्दाचा अर्थ बऱ्याच जणांना दुसऱ्यांच्यातले दोष पाहण्याची सवय असते, त्या अर्थानं नव्हे, विषयातले दोष, आणि तेही वैरत्वाच्या भावनेनं नाही, तर विषयामध्ये दोष आहेत. त्यामुळे हा विषय मला काही काळ बाजूला ठेवावा लागेल किंवा तो ज्यावेळी पाहिजे त्यावेळीच वापरावा लागेल, असे याला म्हणायचा आवेग सहन करणं. हिचं वर्णन तेच केलेलं आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा मागच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं बघा, किंवा 4थ्या अध्यायामध्ये ते ज्ञाननिधीचे भुजंग, काम क्रोधाला शब्द वापरला आहे. ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारक जे काय वर्णन काय केले काम क्रोधांचं बघा. हे विषय जे आहेत काम क्रोधातून निर्माण होणारे, इच्छेतून निर्माण होणारे जे विषय आहेत, हे ज्ञाननिधीचे भुजंग. ज्ञाननिधी म्हणजे ज्ञानाचा खजिना, त्या खजिन्यावर बसलेले भुजंग आहेत. भुजंग म्हणजे मोठे साप आहेत. विषय दरीचे वाघ, विषयांच्या दरीमधले हे वाघ आहेत. भजन मार्गीचे मांग, मांग शब्द लुटारू या अर्थानं वापरलेला आहे. ते भजनाचा मार्ग जो असतो ना, त्या मार्गावर लूट करणारे ते आहेत मारक जे.
किती केवढं वर्णन केलेलं बघा. या वर्णनावरून लक्षात यायला पाहिजे आपल्याला हे विषय किती त्रस्त करतात किंवा काम क्रोधाचे वेग सहन करणं किती गरजेचं आहे याचा विचार या ओवीमधून मांडलेला आहे. म्हणजे जर आपल्याला ज्ञानाचा खजिना जर लुटायचा असेल ना तर या सापाला दूर करायला पाहिजे, कारण ते ज्ञाननिधीचे भुजंग म्हटलेलं आहे. निधी म्हणजे खजिना. आता तो खजिना जर लुटायचा असेल ना, ज्ञान संपादन करायचं असेल तर पहिला प्रतिबंध काय आहे, ते काम क्रोधाचे जे भुजंग आहेत, साप आहेत, त्यांना दूर करायला पाहिजे. विषय दरी आहे, म्हणजे विषयाचं सेवन करताना किंवा विषयामध्ये जाताना वाघ म्हणून बसलेले आहे, म्हणजे ते आपला नाश करू शकतात विषय. आणि भजन मार्गीचे मांग. मांग शब्द हा कुठल्या जातीवाचक नसून तर तो कृतीवाचक आहे. कृतीवाचक म्हणजे जे लुटारू असतात ना, दुसऱ्यांची हत्या करून दुसऱ्याला लुटतात, त्यांना मांग हा शब्द वापरलेला आहे. हा काय कुठल्या जातीला वापरलेला शब्द नाही. त्यामुळे कुठल्याही जातीने त्याच्यातला अर्थ आपल्यासाठी काढून काही जण असे बोलतात हा मांग हा शब्द आमच्या जातीसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलेला आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली जातीपातीचा विचार करत होती की काय, तर अशा अर्थानं तो शब्द वापरलेला नाही. तो मांग शब्द आहे. तो पूर्वी लूट करणारे लोक होते ना, लुटारू जे होते त्यांना मांग म्हटलं जायचं. आता त्यांच्या टोळ्या असायच्या. तर इथं म्हणतेलं आहे मांग कुणाला शब्द वापरला, लुटारू. तर हे काम क्रोधादी जे शत्रू आहेत ना, हेच लुटारू आहेत, मारक आहेत. आणि त्यामुळं मरणापूर्वी ह्या गोष्टीचा आवेग आपण सहन करणं म्हणजे येणारी उर्मी जी असते ती दाबून ठेवता आली पाहिजे. कधी कधी राग प्रचंड क्रोध येत असतो आणि हा क्रोध आवरता येत नाही, त्यामुळं आपला नाश होत असतो. याचं वर्णन शास्त्राने सगळ्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. तसंच काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा मनात निर्माण होत असतात. ह्या योग्य वेळी थांबवून ठेवून त्याचा वेग थांबवणं हे प्रत्येक साधकाचं काम आहे, यासाठी माऊली बोलतात. त्यामुळं आपण पूर्ण झालो असं समजणं फार मोठी चूक आहे. सगळ्या जीवनमुक्त पुरुषांना सुद्धा धोक्याचा इशारा मागच्या टप्प्यात दिलेला आहे. मागं आपण काही ओव्या पाहिलेल्या बघा की त्या ठिकाणी धोका या काम क्रोधाचा कधी निर्माण होईल सांगता येत नाही. म्हणजे विश्वामित्र ऋषींचं उदाहरण देतात. उदाहरण देण्यासाठी पण चांगलं आहे. फार श्रेष्ठ दर्जाची व्यक्ती होती, फार मोठं तप केलेलं आहे. बरेचसे लोक त्यांचा उल्लेख एकेरीसुद्धा करतात की तो असा होता, तो तसा होता. त्याच्या जवळ जाण्याची आपली लायकी नसते. पण विश्वामित्राचं उदाहरण कशासाठी द्यावं, उदाहरण म्हणून की त्याने काम क्रोधांना कसा त्रास त्यांना काम क्रोधानं दिला आणि तरीसुद्धा काम क्रोधांना बाजूला ठेवून त्यांनी ही ब्रह्मनिष्ठा कशी जपली याचं वर्णन त्यांच्या आयुष्यात त्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यांना एकदा म्हणतात की मेनकेनं किंवा रंभेनं त्यांना भुलवलं या शब्दाचा अर्थ आहे की तपश्चर्या चालू होती त्यांची आणि तप करणाऱ्याला असे काही अडथळे येतात. तो अडथळा सांगण्यासाठी विश्वामित्रांच्या आयुष्यातला हा कामक्रोध सांगितलेला आहे. रामकृष्ण परमहंसांना कोणतरी म्हटलेलं आहे आपण फार मोठे महात्मा आहात असं रामकृष्ण परमहंसांना एक व्यक्ती म्हणाले. ते म्हटले गप्प बस, उगीच काहीतरी बोलू नको. जेव्हा मी मरेन आणि माझी राख उडेल ना तेव्हा तू म्हण की तो महात्मा मी आहे. आत्ता म्हणू नकोस. अजून खूप दिवस आहेत माझ्या आयुष्यातले आणि कुठं काय घसरेल काय सांगता येत नाही. किती जबाबदारीनं ही माणसं बोलतात बघा. इतकी मोठी माणसं जर सावधपणाने जर जगत असतील तर आपण किती सावधानतेने जगायला पाहिजे बघा. त्याचा विचार केलेला बरा. म्हणून मरणापूर्वी काही गडबड होऊ शकते असं रामकृष्ण परमहंसांना म्हणायचं आहे. आणि हिथं तरी म्हणतात काय, सोडून प्राक शरीर विमोक्षणात, या शरीराचा त्याग होण्यापूर्वी म्हणजे मरणापूर्वी तू काम क्रोधाला जिंक, याच्यानंतरचा विचारात सांगितलेला आहे. त्यामुळे विकारानं जिंकणं हाच पुरुषार्थ आहे. जे 4 पुरुषार्थ सांगितले ना त्या 4 पुरुषार्थाचा अर्थ आहे की त्यांना ओलांडून पुढे पुढे जाणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांना जिंकणं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत हे 4 पुरुषार्थांना म्हणजे ओलांडून जायचं आहे. धर्मनीती सांभाळत अर्थ आणि कामाचा भोग घ्यायचा आणि अर्थ काम धर्म यांना ओलांडून मोक्षापर्यंत जायचं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विकारांना जिंकणं हाच पुरुषार्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नाही वरे मन. संकल्पावर सुद्धा मन येऊ नये असं तुकाराम महाराज सांगतात. इंद्रियांचा जय कसा होऊ शकतो तर वासनेचा क्षय व्हावा लागतो. वासनेचा क्षय झाला की इंद्रिय वश होतात आणि त्यावेळी संकल्प सुद्धा उमटू नयेत असं तुकोबा म्हणतात. संकल्प शब्दाचा अर्थ आहे आपल्या मनामध्ये काही काही चांगले विचार पण येत असतात.
ह्या चांगले विचारसुद्धा एक प्रकारचे विकारच आहेत असं संतांना म्हणायचं आहे. म्हणजे कुठलेही विकार उत्पन्न न होता जगणं हे सुखाची गोष्ट आहे, त्याला सुखी म्हणतात. सुखी, ससुखी, सयुक्त शब्द 2 वापरलेले आहेत श्लोकामध्ये. त्याचा अर्थ तेच ज्ञानी आहेत, तेच सुखी आहेत. म्हणून ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही कीर नाही, देही देह भावजी स्वश केले. देहाचे सगळे भाव जे असतात त्याने आपल्या नियंत्रणात आणलेले असतात, स्ववश केले. स्वतःच्या नियंत्रण कंट्रोलखाली असतात. त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांचं विचार करणं, त्यांचं झोपणं, त्यांचं खाणं, हे पंचविषय भोगत असताना देहाचे सगळे भाव त्यांनी आवरून धरलेले असतात. मागच्या वेळा आपण याची कासवाचं उदाहरण घेतलेलं होतं की कासवाचे जे पाय आहे ते जसे आत बरोबर अवयव सगळं आवरून धरतं, पाहिजे त्यावेळी उघडतं, तसं नियंत्रणामध्ये त्यांचे देहाचे भाव असतात आणि म्हणून त्यांनी विकारांना जिंकलेलं असतं. म्हणून माणसानं अगदी भूतकाळात रमल्यामुळं ह्या गोष्टी बऱ्याचशा घडतात बघा. हे देहभाव विसरणं, त्यात भूतकाळातल्या काही गोष्टी आठवायच्या, काहीतरी मोठेपणासुद्धा भूतकाळातला असतो, तो आपल्याला सांगावासा वाटतो. हे मोठं पण सांगायचं वाटणं, आता दुसरं काही सांगण्यासारखं राहिलेलं नसतं. आपल्या आयुष्यामध्ये काय विशेष गोष्ट नसतेच, मग काहीतरी एखादी विशेष गोष्ट असते तेवढी काहीतरी सांगायची, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे विषयांची नुसती आठवणसुद्धा आपलं अंतःकरण विचलित करू शकते. नुसती आठवण आहे. मागच्या वेळा आपण 2ऱ्या अध्यायामध्ये त्या श्लोकाचं बरंचसं विवरण आपण केलेलं आहे. पण इथे एक विचारतो आहे की विषयांची आठवणसुद्धा जी आहे ती आठवण माणसाला विचलित करते, त्याचं देहभाव विसरते आणि त्याच्या मूळ टार्गेटपासून, त्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून विचलित करू शकते. म्हणून इथं सावध राहायला सांगितलेलं आहे. माऊली काय बोलतात बघा 6व्या अध्यायामध्ये, फार सुंदर वेळ आहे. तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या येरझारा. इंद्रियांचं घर आहे म्हणतात माऊली, आणि त्या घरामध्ये विषयांचं येणं जाणं नसतं. जो आत्मबोधाच्या ओवरा पोहुडला असे, जो आपल्या वृत्तीशून्य अवस्थेमध्ये झोपलेला असतो, कुठल्याही वृत्ती उठू देत नाही. नामाच्या वेळी तरी किंवा नाम घेत असताना किंवा तत्वचिंतन करत असताना ह्या वृत्ती उठू देणं न देणं हे आपलं काम आहे. आपण सावधानतेनं तो अभ्यास केला पाहिजे. हा हे अभ्यासच आहे. नुसते ग्रंथ अभ्यासच करणं, वाचन करणं किंवा आणखी कुठेतरी काहीतरी नामच नुसतं घेत बसणं, ध्यान करणं, याहीपेक्षा शांतपणे बसून वृत्तीशून्य अवस्थेमध्ये स्वतःला आणणं हा एक अभ्यासच आहे. पण आपण काय म्हणतो, त्याला काय अभ्यास अभ्यासाचा दर्जाच देत नाही त्याला. आपण काय म्हणतो, नाम घेतलं पाहिजे, देवपूजा झाली काय, ग्रंथ वाचन झालं काय, मग मी तो परमार्थामध्ये आहे. पण मूळ ज्या वृत्ती उठतात ना, त्या देवपूजेच्या वेळीसुद्धा उठत असतात ना, त्यावेळी सावधानपणाने त्या वृत्तीवरती ताबा मिळवता आला पाहिजे. आणि ज्ञानी माणसं जी आहेत, माऊली बोलतात की ज्ञानी जी असतात त्यांच्या घरामध्ये, इंद्रियांच्या घरामध्ये विषयांची येरझार नसते. येरझार म्हणजे येणं जाणं, विषय येतात जातात, इच्छा होतात जातात, असं त्यांचं चालू असतं. तसं ज्ञानी माणसांच्या ठिकाणी नसतं. तो आत्मबोधाच्या ओवरा पोहुडला असे, तो वृत्तीशून्य अवस्थेमध्ये म्हणजे त्या आत्मबोधामध्ये, आत्मज्ञानामध्ये स्वतःला मग्न करून घेतलेलं असतं. त्यामुळं कामक्रोध जे सहन करायचे आहेत ते सहन करायला योग्य कुठला जीव असेल तर तो माणूसच आहे. दुसऱ्या कुठल्या पशुला आपला क्रोध आवरता येत नाही बरं काय, काम आवरता येत नाही. काम आवरायचं काम आणि क्रोध आवरायचं काम फक्त मनुष्य प्राणीच करू शकतो, कारण त्याच्याकडे बुद्धी नावाचं एक इंद्रिय आहे आणि त्या बुद्धीच्या नियंत्रणाखाली तो असा अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे. हा अधिकार फक्त मनुष्य प्राण्याला आहे. म्हणून म्हणता येतं मृत्यूपूर्वी त्यांचे आवेग थांबवले पाहिजेत आणि हळूहळू आपण सवय लावून घेतली पाहिजे. एखाद्या गोष्टीची इच्छा झाली तर ती इच्छा टाळता आली पाहिजे आणि टाळून टाळून त्या विषयाचं असणारी आठवणसुद्धा एके दिवशी बंद करता आली पाहिजे. इतक्या टप्प्याचा तो प्रवास आहे. आणि ज्यावेळी त्या आठवणी बंद होतात ना, त्यावेळी शांतीचा अनुभव येतो. सयुक्त ससुखी नरा असा शब्द वापरलेला आहे त्यासाठी, तो ज्ञानी पुरुषांसाठी वापरलेला आहे. आणि त्यामुळं संकल्प येतात आणि त्यामुळं काहीतरी घडत असतं, पण आपल्याला आलेला संकल्प आहे तो दाबून ठेवता येतो आणि क्रिया थांबवता येतात. क्रोध आलाय समजा, कुणाला तरी मारावंसं वाटतंय, ती क्रिया थांबवता येते ना, आवेग थांबवायचा आहे, त्यामुळं शांत करता येते. म्हणून मनुष्याला काय म्हणलेलं आहे, नर शब्द जो वापरलाय ना, नर शब्दाचा अर्थ न रमणारा, विषयामध्ये न रमणारा, अशा अर्थानं तो नर शब्द आहे.
न रमते असा अर्थ आहे. न रमते इति नरहा. आता नर कुणाला म्हटलेला आहे? जे अशा विषयामध्ये कामक्रोधामध्ये रमत नाहीत त्यांना नर हा शब्द वापरला आहे. तो जर सार्थक करायचा असेल तर आपण कामक्रोधापासून हळूहळू स्वतःला बाजूला करायला शिकलो पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. यासाठी ग्रंथ लागत नाही बरं काय, शांतपणे बसून त्याचा विचार करावा लागतो आणि हा करता येतो. म्हणून आपल्याला एखादी इच्छा होण्यापेक्षा इच्छा झाली तर ती थांबवणं हा दुसरा मार्ग आहे. इथंपर्यंत ती इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न न करणं. जर ती इच्छा व्यवस्थित असेल, चांगलीच इच्छा असेल, काहीतरी इच्छा मनामध्ये चांगली येत असते, चला जाऊन आळंदीसनं जाऊन येऊया, चांगली इच्छा आहे. आता चांगली इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी क्षमता आहे काय, त्यानुसार त्याचा विचार करावा असं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून कामक्रोधाच्या आवेगानं अंतःकरण चंचल करत असतं, आतमध्ये खळबळ माजत असते आणि अशांतीचा अनुभव येतो. मग त्याच वेळी त्यांना दडपून ठेवणं, त्यांचा आवेग थांबवणं हेच आपल्या नियंत्रणातली गोष्ट आहे. आणि अशांत असलेल्यांना कुठलं सुख मिळेल? हिथं म्हणतात हा ज्ञानी सुखी असतो. आणि हिथं म्हटलेलं आहे की कामक्रोधामुळं चित्त चंचल होतं, अंतःकरण चंचल होतं आणि अशांती निर्माण होते आणि अशांताला सुख मिळत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे अशांतस्य कुतो सुखम. अशांताला सुख कुठलं असणार आहे? मिळतच नाही. म्हणून अशांती येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी काय लागते सांगा बघू? स्वतःचा विचारच लागतोय बरोबर, ग्रंथ लागत नाही बरं काय. ग्रंथ एकदा वाचून झाला की संपलं त्याचं काम. आता त्या ग्रंथातल्या ओव्यांचा वापर आपल्यावरती करायला आपण शिकलो पाहिजे. त्या अभंगातला जो काही ओळी असतील त्या ओळींचा वापर आपल्यावरती करायला आपण शिकलो पाहिजे. म्हणजे काम क्रोधाला थांबवणं ही गोष्ट आहे. याचा अर्थ काम क्रोधाचा जेव्हा आवेग येतो तेव्हा त्याला बळी न पडणे हा त्यावरला उपाय म्हणजे सांगितलेला आहे. आवेग सहन करणं म्हणजे काय? बळी न पडणं आहे. म्हणजे त्याला प्रवाहपतीत होणं म्हणतात. एखादा प्रवाह आहे त्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं, प्रवाहाबरोबर वाहत जाणं या शब्दाचा अर्थ आहे जसं चालू आहे तसं स्वतःला झोपून देणं. तर इथं थांबवता येतं. परमपूज्य काका सुद्धा दृष्टांत देतात की प्रवाहाच्या विरोधात मेलेले मासे प्रवाहाबरोबर जातात आणि जे जिवंत मासे आहेत ते जिथं जायचं आहे तिथं ठरवून जाऊ शकतात. हा त्यातला फरक आहे. म्हणून प्रवाहाबरोबर जायचं असेल तर नाश आहे आपला, मेलेल्याचं लक्षण आहे ते. आणि प्रवाहाच्या विरोधात जायचं असेल ना किंवा प्रवाहाचा आवेग सहन करता येत असेल ना तर त्याला शहाणा माणूस म्हटलेला आहे. म्हणून प्रवाह पतित होऊ नये. म्हणजे प्रवाह जसा जातो तसं नाही, माझ्या संगतीतलीच माणसं तशी आहेत म्हणून मी पण तसा वागतो, याला प्रवाह पतित होणं म्हणायचं. हा प्रवाहाच्या पतीत झाला. म्हणून अशा काही लाटा संकल्पाच्या आपल्या अंतरंगामध्ये तरंग निर्माण होतात. परमपूज्य काका म्हणतात असे तरंग निर्माण होऊ देत. ते काहीतरी प्रारब्धामुळे होतात निर्माण, पण तरंगाची लाट होऊ देऊ नये असं स्वतःला सांभाळलं पाहिजे. लाट म्हणजे शब्दाचा अर्थ काय? लाटामुळं नाश होतो. आणि म्हणून काय करावं? आपलं अंतःकरण या कामक्रोधा विरहित करणं हा एकमेव मार्ग आहे. हळूहळू त्याला सवय लावली पाहिजे की इच्छा ज्या अधिक होत्या त्या इच्छा कमी करता आल्या पाहिजेत. ही इच्छा ती इच्छा, या इच्छेमध्ये इच्छेच्या पसारामध्ये इतके आपण गुंतून गेलेलो असतो की आपल्याला दुसरा विचारच सुचत नाही आणि त्यातून बाहेर पडता येत नाही. म्हणून म्हणलेलं आहे तुकाराम महाराज त्यामध्ये म्हणतात बघा, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रिते. आपलं घर म्हणजे देहाचं घर रिकामं करायचं असेल, अंतःकरण रिकामं करायचं असेल तर काय करा? तर तिथं विठ्ठलाला आणून बसवा, म्हणजे आत्मसुखच भोगावं लागेल. त्या ठिकाणी देवाचं चिंतन करावं लागेल. प्रपंचाच्या चिंतेतून बाहेर पडायचं असेल तर भगवंताचं चिंतनच करावं लागेल. चिंतनामुळं चिंता कमी होते असं शास्त्र सांगतं. म्हणून आपण चिंतनात असावं. चिंतन कशाचं करायचं? आपल्या स्वतःबद्दलच्या करायचे. माझ्यात कसे आवेग निर्माण होतात, किंवा मृत्यूचं चिंतन करायचं. मृत्यू म्हणजे काय आहे, मी जीव म्हणजे नेमकं काय आहे याचं चिंतन करणं म्हणजे चिंतेतून बाहेर पडणं. आणि ही गोष्ट शरीर सोडण्यापूर्वी म्हणजे म्हातारपण येण्यापूर्वी, मरणापूर्वी केली पाहिजे. मरणानंतर काहीच उपयोग नसतो ना, म्हणून मरणापूर्वी शब्द वापरलेला. शक्नो इथे शब्द वापरलेला आहे प्राक शरीर विमोक्षणात. म्हणून ज्ञानी वर्णांचं वर्णन करताना ज्ञानियांच्या हनठाई याची मातूही किरण आहे. ते ज्ञानी लोक या काम क्रोधापासून फार दूर असतात. त्यांच्या इच्छा सगळ्या मावळलेल्या असतात.
कुठलीच इच्छा नसते त्यांची, आणि इच्छा नसतात आणि इच्छाविरहित जगणं म्हणजेच खऱ्या अर्थानं जीवनमुक्ती असते. पण आपण त्याचा विचार फारसा करत नाही. ज्या क्षणाला आपल्या इच्छा संपलेल्या असतात ना, जो क्षण, त्यावेळी आपण मुक्त असतो. पण तो फार काळ टिकत नाही ना क्षण. झोपेमध्ये आपण काही क्षण भोगतो बघा, त्यावेळी कुठलीच इच्छा नसते, कुठल्या विषयाची गरज नसते, काय द्या खायला प्यायला काय कोण म्हणतच नाही. कुठल्याही अवस्थेमध्ये तो झोपलेला असतो ना, निवांत झोपलेला असतो, त्यावेळी कुठलीच इच्छा नसते. काही काळ असतो ना तो, तर त्याच्या पलीकडे जाऊन असा जागृतीतली एखादी गोष्ट आपल्याला साध्य करता येते का बघायला पाहिजे. जसं झोपेत सगळ्या इच्छा संपतात, तशा जागृतीत सगळ्या इच्छा काही काळ संपवण्याचा अभ्यास केला पाहिजे आपण. आता मी 15 मिनटं बसलोय, मला कुठलीही इच्छा मी निर्माण होऊ दिली नाही, असा वेळ वाढवत राहणं आणि अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मगच शांतीचा अनुभव येतो आपल्याला, नाहीतर आपल्याला अनुभव येत नाही. हे आवेग असतात. ते कधी कधी काय होते, काही काही माणसं मध्येच रडायला चालू करतात बघा. आवेग असतो हा, त्यांना सहनच होत नाही ते, आणि सहन नसल्यामुळं रडतात, हसतात. हसायला सुद्धा काय, कधी हसायचं ह्यालाही पण बंधन राहत नाही. प्रतिक्रिया देतात, लगेच प्रतिक्रिया. याचा अर्थ आवेग सहन होत नाही ना. कोणतरी बोललं त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया, लगेच का? आवेग सहन झाला नाही कामाचा आणि क्रोधाचा. म्हणून याचा विचार जर आपण केला तर माऊली बोलतात ते बरोबर आहे. म्हणून शरीर सोडण्यापूर्वी हा उद्योग करणं गरजेचं आहे. जया ते बाह्याची भाक, नेणेची निश्चक, अंतरी सुख एक अथी. काय वर्णन करतात बघा. जे बाह्य विषयांच्या भोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत, बाह्याची भाक, भाक म्हणजे भाषा, बाह्याची म्हणजे अंतःकरणाच्या बाहेर, म्हणजे बाहेर जे जगामध्ये जे विषय असतात ना, ते विषय जे असतात त्याच्याबद्दल ते मुळीच जाणत नाहीत, आणि त्यांच्या अंतरात म्हणून फक्त ब्रह्मसुखच असतं. अंतरी सुख एक अथी, एकच असतं फक्त सुख, ते म्हणजे आत्मसुख. केव्हा? बाह्यातून जेव्हा ते आपलं मन काढून घेतात तेव्हा, म्हणजे बाह्य विषयात लक्ष नाही, त्यामुळंच तो अंतरसुख भोगतो. आपल्याला जे आत आनंद होतो ना, ज्यावेळी बाह्याचा कनेक्शन तुटलेलं असतं ना, आपण त्याच्याशी जे जुळवून घेणं असतं, नातलग असतील, प्रसंग असतील, भूतकाळातल्या घटना असतील, आपली प्रॉपर्टी असेल, याच्याशी आपण जोडलेलं असेल ना, तर आपल्याला सुखाचा अनुभव येत नाही. आणि ज्यावेळी आपण तिथून बाहेर पडतो ना आणि अंतरामध्ये प्रवेश करतो, त्यावेळी खऱ्या सुखाचा अनुभव येतो. त्यासाठी ओवी वापरलेली आहे. जया बाह्याची भाकच नसते, म्हणजे बाह्याची भाषाच विचारात घेत नाहीत. बाह्य कुठला विषय आहे ना त्याचा विचार ते करत नाहीत. त्यामुळं त्यांच्या वृत्तीचा लोप झाल्यामुळं जगाचा प्रत्ययच येत नाही त्याला. जग दिसतं, जीवनमुक्ताला काय जग दिसत नाही का? दिसतं, पण त्याचं दिसणं आणि त्याचं पाहणं जे असतं ते पाहणं मिथ्या रूपात पाहणं असतं, बाधित रूपात पाहत असतात. ते जगाला बघतात पण ते बाधित रूपानं बघतात, माझं आहे असं समजून बघत नाहीत, आणि म्हणूनच त्यांना सुखाचा अंतरसुखाचा अनुभव येतो. हे त्यासाठीच वर्णन केलं आहे. म्हणून जगाच्या सगळ्या पसाऱ्यातून आपलं अंतःकरण आपण जर काढलं तरच आपल्याला आंतरिक सुखाचा लाभ होऊ शकतो. जगाच्या सगळ्या उपद्व्यापामध्ये जर आपण गुंतून पडलो असू, जगाला सांभाळायचं, जगाला प्रतिक्रिया देत बसायचं, जगाला शिकवायचं, किती विषय आहेत बघा. जगात वावरायचं, जग म्हणेल तसं करायचं, जगातल्या लोकांना समाधानी आणि सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मी जरा चांगलं बोलतो नाहीतर हे दुखावतील म्हणून सारखा प्रयत्न चालू असतो. किती किती म्हणून जगाचा विचार आपण करतो बघा. जोपर्यंत जगाचा विचार आपल्या डोक्यामध्ये असतो, बाह्याचा विचार असतो, तोपर्यंत आपल्याला अंतरसुखाचा अनुभव येणार नाही, असं माऊली या ओवीमधून सांगतात. म्हणून जया बाह्याची भाक म्हटलेला आहे. कारण आपण पाहत असतो तोपर्यंत वृत्ती चालूच असते, आणि वृत्तीचा लोप झाला ना की मगच आपल्याला जगाचा प्रत्यय यायचा बंद होतो. खरं आहे ते. डोळे जरी उघडे असले तरी पाहणं बंद असतं काही वेळा. आपण म्हणतो बघा, मी काय पाहिलं नाही, डोळे उघडे असतात मात्र, पण पाहिलेलं नाही याचा अर्थ काय? आतला द्रष्टा जो असतो ना, तो द्रष्टा लोप पावलेला असतो. आपल्याला जे दिसतं ना दृश्य, त्याला कारण आतला द्रष्टा आहे, आणि तो द्रष्टाचं काम चालू असतो. द्रष्ट्याचा लोप झाला ना तर दर्शनसुद्धा संपतं, दृश्य संपून जातं. दृश्य अनुभवालाच येत नाही ज्यावेळी द्रष्ट्याचं लोप होतो तेव्हा. म्हणजे वृत्तीचा लोप झाला की मग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, मावरे हरिपाठामध्ये म्हणतात ना, बाहेरच्या जगाचं सगळं आहे ना ते वाया आणि व्यर्थ आहे, सगळ्या नुसत्या कथाच आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जगाच्या मार्गाला तू लागूच नकोस. तुला जर अंतरसुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर जगाच्या भानगडीतून आपण बाहेर पडावं लागेल. आपण जगाच्या भानगडींचा विचार करतो,
म्हणूनच आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या सुखाचा अनुभव घेता येत नाही. आणि त्यासाठी माऊली वापरतात की अंतरसुख एकदा सापडलं की बाह्य सुखाची इच्छा संपून जाते. काय नाही, निवांत असतो बघा तो, की त्याला बाह्य सुख काय 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 प्राप्त आहे, कारण अंतरसुखाची प्राप्ती झालेली असते. आपल्या सुखामध्ये तो रममान असतो. त्याला बाह्य सुख कशाला पाहिजे असतं, काही गरजच नसते. जेवढं लागत असतं तेवढं तो गरजेपुरतं भोगतच असतो. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन त्याला गरज पडत नाही. तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे बरं काय, आणि वेदांताला धरून आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्त झाली जन न दिसे तेथे. आता माझी वृत्ती निवृत्त झालेली आहे, आता मला जन म्हणजे लोक दिसत नाहीत. आणखीन एका अभंगामध्ये आहे ना, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. फार सुंदर अभंग आहे तो. इथं मावतो तुकोबा काय म्हणतात बघा, सहज मी आंधळा गा, मी माझं मी स्वतःहून अंधत्व पत्करलेला. का काय बघायचं बाहेर म्हणून, आणि बघायसारखं आहेच काय बाहेर, बघायचं असेल तर खरं आत आहे बघण्यासारखं. पण आत कोण बघतोय हो, दृष्टी उपराटी करा म्हणतात संत. इथं म्हणतात सहज मी बसलोय आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्त झाली. माझी जी बाहेर धावणारी जी वृत्तीचे वेग होते ते थांबलेत. त्यामुळं जन न दिसे तेथे, आता मला जन दिसत नाही. दिसत नाही शब्दाचा अर्थ त्यांचे डोळे गेलेले नसतात, पण जनाला जनासारखं ते बघत नाहीत अशा अर्थानं बोललं आहे. मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. तुकाराम महाराज काय म्हणतात, आता अदृश्य झालं. जे दृश्य मला दिसत होतं ना ते अदृश्य झालं. बाह्य जगातलं सांगायला लागेल बरं काय. बाह्य जगामध्ये जे मला दिसत होतं ते मी माझं हरपल्यामुळं, मी मुळंच दिसतं ना सगळं, माझ्यामुळंच दिसतं ना, माझ्यामुळंच इच्छा होते. आणि मी माझे हरपले ठाई जेतीचा तेथे, हे हरपणं कर्ज मीपणाची झाली बोळवण. हां, दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये वर्णन केले ना, दत्त दत्त असे लागले ध्यान, मी तूपणाची झाली बोळवण. बोळवण म्हणजे काय करणं, ते हरपणं, जेतीच्या तिथंच मुरणं. मी आणि तू पण जेव्हा जातं तेव्हा एकत्व सिद्ध होतं. द्वैत निघूनच गेलं ना, आणि द्वैत गेल्यानंतर अद्वैत अगोदरच आहे ते सिद्ध होतं. म्हणून तुकोबा म्हणतात, मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे. सगळं माझं हरपलं ते तिथंच नाहीस झालं. अदृश्यतेची झाले जे दृश्य होते, जे मला दृश्य रूपानं जाणवत होतं, ज्या जगाचा मला अनुभव येत होता ते जग आता दिसेनासं झालं. संतांचा अनुभव आहे बघा, ज्ञानीपुरुषांचा. आणि त्यांनी एक काम क्रोधांचा आवेग दाबून ठेवला किंवा सहन केलाय असा त्याचा अर्थ आहे. काम क्रोधांना वरती येऊच देत नाहीत ते, कारण त्यांचं लक्ष असतं, अवधान असतं. ते सावध साक्षेपी आणि दक्ष, तया तात्काळची मोक्ष असं समर्थ बोलतात ना, ते सावधपणानं सगळे व्यवहार करत असतात. त्यामुळं कोण येतोय काय चोर म्हणून, जसा एखादा वॉचमन वगैरे कोणतरी किंवा एखादा कोणतरी असतो ना सिक्युरिटी, तो जसा डोळे उघडे ठेवून बसलेला असतो ना, तसं हे कामक्रोधाचे प्रवेश आपल्या अंतरंगामध्ये होऊ नये म्हणून हे खबरदारी घेत असतात आणि अवधान चित्त सावधपणानं वावरत असतात. म्हणून अदृश्यतेची झाले जेतीचा तेचं. अदृश्य शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या दृष्टीनं जग नाहीच होतं, जगच संपून जातं. त्यांच्या दृष्टीनं जग संपलेलं असतं. म्हणून आपल्याला सुद्धा झोपेसुद्धा आपलं जग संपतं बघा. जगाचा नाद सोडल्याशिवाय झोपच येत नाही. हे झोपेत आपण असताना आपल्याला कळतं म्हणजे झोप घेतल्यानंतरही कळतं. ह्याचा अर्थ एक सूक्ष्म अहंकार जो असतो ना तो तिथे जागा असतो. म्हणूनच आपल्याला झोपेतलं सुख अनुभव जो आहे तो नंतर सांगता येतो. आत्मसुखाचा अनुभव सांगता येत नाही. कोणतरी जरी सांगत असेल ना, मी मुक्त झालो, मला आत्मसुख प्राप्त झालं, तर ते खोटं बोलतात म्हणून समजायचं. कारण आत्मसुखाचा अनुभव सांगताच येत नाही, कारण तो आतल्या आत अनुभव असतो ना. सुखाचा अनुभव सांगता येत नाही. आता इथं वर्णन केलेलं आहे, झोपेतला सुद्धा अनुभव आपल्याला सांगता येतो. याचा अर्थ आहे की झोपेमधलं जे आहे ते कारण देह असतो, त्या ठिकाणी देह असतो बरं काय, आणि देह असतो म्हणून ते आत्मसुख होत नाही. ती कारण देह त्या ठिकाणी असतो, सूक्ष्म अज्ञान असतं, अहंकार असतो. पण तिथलं सुख मात्र त्याशी तुलना करताना सांगतात. आत्मसुखाची तुलना करताना झोपेच्या सुखाशी सांगतात. बरोबर आहे, झोपेमध्ये कुठलाही विषय लागत नाही तरीसुद्धा शांत सुखाचा अनुभव येतो. बाहेर मात्र इतके विषय सगळे जमा केलेले घरात असतात तरी शांती वाटत नाही. माणसं, आवडीची माणसं समोर आहेत, आवडीचे सगळे पदार्थ समोर आहेत, तरी शांती का वाटत नाही. ह्याचा अर्थ असा आहे विषयामध्ये सुख नाही.
आणि झोपेमध्ये काही नसताना सुद्धा सुख का मिळतं, तर त्याचं कारण आहे झोपेमधलं सुख हे आत्मसुखाचाच एक नकारार्थी का असताना पण ते आत्मसुख आहे याचं वर्णन केलेलं आहे. पण झोपेतनं उठला की अहंकाराची जाणीव परत होते. एक ओवी फार सुंदर दिली आहे बघा, की काय म्हणतात बघा, साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागारा तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणून येता. साचच पुढती विरा जरी न येते स्वप्न जागरा. जर एखादी व्यक्ती झोपेत आहे आणि झोपेतून त्याला जागच आली नाही तर तो ब्रह्मभावात आहे असं समजूया. पण त्याच्या पुढचा विचार काय, झोपेतून उठला नाही की लोक त्याची तिरडी बांधायला चालू करतात, कारण उठलाच कसा काय नाही म्हणून. पण तो ब्रह्मभाव आहे खरा असतात. जर झोपेतून उठल्यानंतर सुद्धा तो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा तसाच असता तर त्याला खरं ब्रह्मसुख म्हणता आलं असतं असं माऊली बोलतात. याचा अर्थ झोपेतलं सुख हे फार काळ टिकत नाही, तात्पुरतं असतं आणि उठल्यानंतर परत तो त्या उद्योगाच्या प्रपंचाच्या विषयाच्या सुखाच्या मागं धावायला चालू करतो. त्यामुळं तेच सुखसुद्धा झोपेतलं सुख हे नकारार्थी असतं. म्हणून कामक्रोधांना संपवणं, हेच संपवणं शब्दाचा अर्थ आहे त्यांचा आवेग शांतपणे सहन करणं, त्यांच्याकडे पाहत राहणं. काम आला, इच्छा आता कुठली तरी निर्माण झाली तर त्या इच्छेकडे पाहणं, क्रोधाकडे पाहणं, त्यामुळे ते निघून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. आनंदाची सृष्टी कधी होऊ शकते, जेव्हा जगाबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्या त्या संपून जातात. कारण अपेक्षा पूर्ण झाली नाही की राग येतो ना, आणि अपेक्षा निर्माण होतात त्यावेळी काम असतो. या दोन्ही गोष्टी जेव्हा संपून जातील तेव्हा सर्वत्र आनंदाची सृष्टी झाली तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आनंदाची सृष्टी व्हायला कारण आहे काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. माऊली काय बोलतात बघा, जया ते बाह्याची भाक म्हणून बाह्य विषयामध्ये जगामध्ये ते रमत नाहीत. नेनेजीची निश्चक अजिबात जाणत नाही. अंतरी सुख एकाती, त्यांच्या अंतरंगामधल्या सुखाचा ते अनुभव घेता. हृदयामध्ये राम सर्व सुखाचा राम असा त्यांचा निश्चय झालेला असतो. 131 नंबरची ओवी, परिते वेगळेपण भोगीजे जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नव्हे तेच विसरीजे भोगिते पणही. म्हणजे आता भोगायचं कसं म्हणतात बघा, आत्मसुख भोगायचं असेल तर बाजूला राहून भोगता येत नाही, त्यात बुडावंच लागतं. बुडल्याशिवाय ते भोगता येत नाही असं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात, वेगळेपण भोगीजे जैसे पक्षीय फळ चुंबीजे. एखादा पक्षी जो असतो तो झाडावरलं फळ जो खातो ते फळ, तो पक्षी, ती खाण्याची क्रिया, 3 गोष्टी असतात ना त्यामध्ये. त्यामुळे भोग जो आहे ना ते बाजूला राहून भोग घेता येत नाही असं वर्णन केलं आहे. ब्रह्मसुख थोड्या विलक्षण पद्धतीने भोगावे लागते त्याचं वर्णन केलं आहे. पक्षी जसा फळाला झोंबतो तेव्हा भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी असते. भोगता असतो, पक्षी भोगता आहे, भोग आहे त्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट भोग्य, भोग आणि भोगता, 3 गोष्टी आहे. या त्रिपुटीनं एखादं सुख भोगता येत नाही माऊली बोलतात. मग काय, त्रिपुटी ब्रह्मसुखात नसते, कारण त्या अवस्थेत भोगतेपणा सुद्धा विसरावा लागतो. मी एखादा विषय आतमध्ये भोगायला लागलोय त्यावेळी सुद्धा त्याचं भान असता कामा नये. आपल्याला कसं खाताना कसं आठवतंय बघा, की हे असं आहे तसं आहे, याचा अर्थ आपलं भोगतं पण जागा असतं. आणि माऊली काय बोलतात, जी भोगायची गोष्ट आहे त्यावेळी भोगते पण ज्यावेळी विसरलं जातं त्याच वेळी खऱ्या अर्थाने त्याचा भोग हा आत्मसुखाचा होऊ शकतो. त्याला खरं आत्मसुख म्हणलेलं आहे. म्हणून भगवंताचं सुख हे त्याच्याशी एकरूप होऊनच घेता येतं. ते फळाला जसा पक्षी झोंबायला जातो तशा प्रकारचं ते सुख ब्रह्मसुख नाही. भगवंताशी एकरूप व्हायला लागतं. म्हणून आत्मसुख हे या त्रिपुटीच्या पलीकडे असतं. म्हणून आपण त्रिपुटीच्या भोगता भोक्तृत्व याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे आणि वेगळे राहून भोगता येत नाही हे लक्षात आलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, त्रिपुटीच्या योगे काही नव्हे कोणा जोगे. त्रिपुटीच्या द्वारे जर सुख भोगायला लागलो ना तर काय होत नाही. मी ध्यान करतो, ती ध्यानाची क्रिया आणि ध्यान हे सगळं जर चालू असेल ना तर ध्यान होत नाही. ज्यावेळी त्रिपुटी मावळते, ज्याचं ध्यान करायला लागलोय ते पण विरळ होतं. मी जो ध्यान करणारा जो आहे तोही मी कुठं बसलोय मला कळत नाही.
त्यावेळी खऱ्या अर्थानं ध्यान घडतं. म्हणजे त्रिपुटीचा लय झाल्याशिवाय आपल्याला ब्रह्मसुख भोगता येत नाही असं माऊलींनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत विषय आहेत, इंद्रिय आहेत आणि जे पदार्थ आहेत त्याच्याद्वारे आपण जोपर्यंत सुखाचा अनुभव घेतो ना ते विषय सुखच आहे, ते त्रिपुटीतलं सुख आहे. पण ज्यावेळी त्रिपुटी बाजूला राहते त्याच वेळी खऱ्या अर्थानं सुखाचा आपल्याला अंदाज येतो. म्हणून हे सुख जे आहे ते इंद्रियांच्या संयोगानं होत नाही, म्हणून ते उष्ट होत नाही म्हणतात. ब्रह्मसुख उष्ट नसतं कारण त्याला स्पर्श होत नाही आणि विनास्पर्शाचं ते सुख आहे. आणि इथं तरी काय सांगितलंय, विषय आणि इंद्रिय यांच्या स्पर्शातून सुख मिळतं ते विषय सुख असतं आणि ते जास्त काळ टिकत नाही. इंद्रिय जरा कमकुवत झाली तर विषय भोगता येत नाहीत. विषय जाग्यावर नसेल तर इंद्रिय एकटी काय करतील. मला समजा आता बासुंदी खायची आहे पण मी आता जिथं बसलोय तिथं ते उपलब्धच नाही. इच्छा होऊन काय करायची, काय माझी इंद्रिय पण तयार आहेत आता ती बासुंदी खाण्यासाठी, पण विषयच नाही ना, बासुंदीच नाही. मग ते भोग कसा घडेल. याचा अर्थ दोन्ही एकत्र येऊन घडायला लागतं. इथं मात्र वर्णन करतात की ते उष्ट नसतं कारण त्याला स्पर्श करता येत नाही. माऊली 6व्या अध्यायामध्ये वर्णन करता बघा, ती ये ओळखीची ये सारसे सुखाची या साम्राज्य वैशी. सुखाच्या साम्राज्यामध्ये तो जातो, मग आपण पहा समरसे विरोणी जाय, स्वतःला सुद्धा तो विलीन करतो. विलीन केल्याशिवाय सुख भोगता येत नाही बरं का. म्हणून बाजूला राहून जर सुख भोगायचं असेल तर ते भोगणं अशक्य आहे असं माऊली म्हणतात. कारण भोगतेपणा सुद्धा विसरावा लागतो. परी ते वेगळे पण भोगीजे, जैसे पक्षीय फळ चुंबीजे, तैसे नव्हे ते विसरीजे भोगदेपणही. आपण एक 2-3 ओळींचा विचार आत्ताच्या चिंतनामध्ये केलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. 131 नंबरच्या ओवीपर्यंत 5व्या अध्यायातल्या आज आपण चिंतन झालेलं आहे. पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या पुढच्या चिंतनामध्ये आपण बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.